माझी विहीर नाही म्हणता आली काय शाही सूरज आणि हिची विहीर कशासाठी येतात पण असं म्हणायचं बाई विहिरीचं जर पाणी एक बाल्टी काढलं तर विहीर आटली असती का पाणी कमी होतं का हिच्या विहिरीतलं पाणी जर काढलं तर हिची विहीर आटली असती की माझी विहीर काय आटल का माझी विहीर आटणारी नाही का भरली आहे बघा पूर्ण खचाखच ज्ञानानं राहिला प्रश्न पूर्ण बाई म्हणते लोगों को चुप करो ना ऐसा पाठ में लय जाओ ना लय जाना मी हय जाना तो म्हणून चांगला जोडला हय जा मी विचारतो काय तुम्ही काय सांगता आपली तर म्हणजे लोकांची दीड पाहिली काय शाहीर सुरतची नाव घरे आताही पहिला प्रश्न विचारा त्याचंही उत्तर दिलं नाही तुम्ही मला प्रश्न विचारा त्याचं मी उत्तर सांगितलं तुम्हाला पटलं नाही तर मी काय करू पण आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा कृष्णाने तिला वस्त्र पुरवले हे नाही काय बोट डबल आली काही माझी गॅस बंद करा बरं हा बंद करा नाही दूर ठेवा तुमचं गावात किरला वाटत काय भनमन करून राहिला एकदम हॅलो हॅलो बा असा आवाज राहू द्या तर शाहीर सुराची नाव बरे मी म्हटलं द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं आणि द्रौपदीला कृष्णाने साड्या पुरवल्या तर त्या साड्या किती होत्या आणि पहिली साडी कोणत्या रंगाची होती तर शाहीर साहेब म्हणते निर्गुण निराकारातल्या साड्या होत्या म्हणते निर्गुण निराकारची साडी होती आणि तिचा रंग होता म्हणजे पांढरा टीव्हीवर दाखवला पांढरा म्हणजे पांढरा होते का नाही अरे निर्गुण निराकार रंगातल्या मग पांढरा रंग कसा सांगितला तुम्ही कसं सांगितलं तरी म्हणते बाई दिनभर में कोण पलटी खाता है तुम्ही मला दिनभर मध्ये पलटी खाण्याची गोष्टी सांगायला मिळता अनुशील नाही मी अरे ज्ञानाची कर्मी शायरी भोकरायला होत नाही ज्ञानाची कर्मी शायरी भोकरायला होत नाही अरे शांतीनं बोलते ही सुरमा पुण्यामध्ये शाहीर सुराची नाव घरे तुम्ही करता शायरी तुम्ही करता शायरी तर हे सुरमा काय तुम्ही करता शायरी तुम्ही का भार झोपून राहता आणि भार झोपणे म्हणजे वाईट शब्द नाही भार झोपणं म्हणजे मच्छा माग माशा माग नव्हते तुम्ही समजते का कचकच कचकच दाखव का मजा तुले कचकच कचकच वाला येतं हा नाही एवढसा पोट्टा नाही जास्त मजबूत करून राहिला का तो असा कापीन ना तुले कचकच कायची ना ज्ञानाच्या वाळानं आणि भरतच ना बोलायला ना म्हणजे सुरमा म्हणजे कोण पलटी खाता आहे आणि झटका जर का मी मारला तर सोसल का म्हणते आता का माझ्यामध्ये सोसण्याची हिंमत आहे तू मारला झटका कोणता ज्ञानाचा झटका पहिलं पाहिजे तू हाय का त्या का हालत नाही पहिलं आपली आणि मग झटके मारलो ज्ञानाचे ज्ञानाचे नाही अज्ञानाचे झटके त्या क्रमांक ज्ञानाचा मारा सोसायसाठी म्हणून म्हणायचं आहे की नाव तुफान में चलाना कोई मजाक का खेल नहीं नाव तुफान में चलाना कोई मजाक का खेल नहीं और दिया आंधी में चलाना कोई मजाक का खेल नहीं एक तरफ तुम हो सूरज और एक तरफ है सुरमा एक तरफ तुम हो शाही सूरज और एक तरफ है सुरमा और हमारे लिए रिश्ते के शायर के खिलाना कोई मजाक का खेल नहीं कोई मजाक का खेल नहीं कोई मजाक का खेल नहीं बाई म्हणजे सोशल का है आठ हो पहिलं पाहिलं एक फुकवानी तर खंडा आहे की हो अरे 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 बंदच्या बंद करून राहिला मी विचारतो का मग काय सांगितलं असतं याला जरा पैसा फुला मैंने पूछी थी सवाल हंसे मजाक में उड़ा दिया मैंने पूछी थी सवाल हंसे मजाक में उड़ा दिया और सही तो दिया नहीं झगड़ा आगे में बढ़ा दिया ये सूरज को लगता होगा ये छोकरी क्या करने वाली है ये इसको लगता होगा ये छोकरी क्या करने वाली है ऐसे भ्रम में मत रहना ऐसे भ्रम में मत रहना अरे ये सुरमा तुम्हारे 12 बजाने वाली है ये सुरमा तुम्हारे 12 बजाने वाली है कैसे ज्ञान के बात से समझेगा म्हणजे बाई या सूरजची म्हणजे सुरमाच्या ताल्याची चावी म्हणते ह्या सूरज पाशी आहे म्हणते दाखव तुझी चावी केवढी आहे अरे कोणते दुकान ताला पाहिलास का केवढं आहे ताला ज्ञानाचा ताला पाहिलास तू ना आणि तुझी चावी दाखव केवढी आहे भाऊ ते बरं किती इंचाची आहे अरे वा भरता फेकला कसा उडायला म्हणायचं हे सुरमा दिवस रात रंगलेली आहे
भिंत सारी भरलेली आहे. तू काय माझा ताला खोलशील ज्ञानाचा, तू काय माझा ताला खोलशील ज्ञानाचा. तुझी तर चाबी सारी जंग खाऊन वापरलेली आहे, तुझी तर चाबी सारी जंग खाऊन वापरलेली आहे. ए ढिल्लन कोचन, ताला चाबीला असं टाका तर त्याची चाबी खूप वागते. ओके माय जंग खाली ती चाबी कोणी कामाची आहे. अरे हा रोज 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 ताले खोलशील तर मरशील ना लवकर. ना लहान आहेस ना, विचार कर लगन वाटत नाही अजून. सांगते बाबा ही म्हणते लायसन आहे हिच्याकडे हकावून का जर लायसन आहे तर सांगून तुला कोणतं थांब पुढच्या वर्षी लायसन म्हणून म्हणायचं आहे की भाई सुरमा सुरमा का सूरज फ्लावर मस्त मला फ्लावर या फायर है फायर सूरज समजते का तुले होय सुरमा म्हणत्यात मला नाद करायचा रे ना घाटात सावंगी घड्या बत्ती उजा. आणि मग म्हणते बाई समजते का तुला गलगले देतो म्हणते तुले काढू गलगले त्याच्यामध्ये गलगले पुढच्या रामने दाखवतो ते गलगले मग हलवतो चांगले. आणि म्हणून काय म्हणायचं आहे शाळेसाहेबांचं म्हणणं आहे बाई म्हणजे मारलं झटका नाही तर सोसल काय आहे आठ. अरे हा म्हणते उदाहरण कोणाचे ती माझी माय बाप दादा कोणत्याचा दादा कोणत्या बसवत जाते दादा कोणत्याच्या समोर एक बाई असते. बाई थोडीशी असते सगळी तुकडी खट्टी खट्टी आणि तो एवढं सांगायचे असा पुचूक ना हा बोलक्या तर तो बोलक्या म्हणते दादा कोणक्या त्या बाईले त्या बाई तुला झटका मारू तर सोशील काढलं पाहिजे. ते बाई काय म्हणते त्या दादा कोणक्याने रक्त्याचं बात करते भाऊ पाणी छान छान के पीते ये सुरमा का राज है सुरमा का राज. अरे झुकाती है ना झुकती नाही साल राज तिकडं. आणि म्हणून काय बोलायचं आणि तो काय म्हणते पुन्हा बाई म्हणते मी डॉक्टर आहो म्हणते मी ऍक्टर आहो आणि हे म्हणते मस्ती करते आणि हे गोपाल बेलला घेऊन येते. वा 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 पाय पुरे शब्दाचं उत्तर कसं देत होतं. हो अरे दूर हटाओ डैडी शैडी बहुत पी लिया खोला जाने अब करेंगे मर्दों वाली बात. हम पिएंगे बियर बियर साथ में लेके सेक्सी बियर पार्टी चलेगी सारी रात. लवंडिया 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 लंदन से लाएंगे रात भर डीजे बजाएंगे. लवंडिया लंदन से लाएंगे रात भर डीजे बजाएंगे. दादा कोण क्या मग ते बाई चिडलं नाही म्हणजे बाई का अशी अडीगडी नटवारी झाली काय बाहेर काय इज्जत नाही का. तू झटके मारशील कोण क्या आणि ते बाई पात्रात नाही मग त्याही मुदर बाई होती चांगली माझ्यासारखी चप्पर. मग ते बाई काय म्हणते कोण केले जर तू चप्पर चप्पर करशील माझ्या हातानं तू मरशील मारेन तुझ्या ढुंगणावर पायांची रे इज्जत कर तू सन्मानानं आदर कर तू नाही तर जाशील शेण खात. इज्जत कर म्हणजे बायाची जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बायाची इज्जत केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता स्त्रियांची इज्जत करण्यासाठी. अरे तू तर एवढं काय अक्कल आहेस ना मग तुला इज्जत करत ना बायांची इज्जत कर ना. आणि म्हणून ते बाई म्हणते अरे जर तू चप्पर चप्पर करशील माझ्या हातानं तू मरशील मारीन तुझ्या ढुंगणावर बायांची रे इज्जत कर तू सन्मानानं आदर कर तू नाही तर जाशील शेण खात. नालायक नालायक
आपल्या अंगावर घ्यायचं नाही. काऊन चिमला काऊन चिमला असतं हा डोक्याला त्या चांगलं विहिरी मध्ये हा वार वा चिडायचं नाही भाऊ मी तुझे मग नाही मेवण्या हा मी जसं आपल्या अंगावर घेतलं नाही तू आपल्या अंगावर घ्यायचं नाही. नाही बाई म्हणते तुझ्या जीवासाठी दिल दे दिया है चार तुम्हें देंगे म्हणते. ओ सूरज जी हम यार है तुम्हारे वाह वाह दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो फिर भी मिला करो जा मैंने भी प्यार किया है हाँ मैंने भी प्यार किया है हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो तुम मिला करो हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो तुम मिला करो. लायसन वाली असता तरी माझ्या नवरा पाठीशी उभा आहे म्हटलो टेन्शन नको बिंदास म्हणून तुझ्यासोबत कधी पण एनी टाइम आणि म्हणून म्हणायचं कमलदासची विषय माझं गाव याच्याकडून या प्रेमाच्या किताबचं 100 रुपये सापड मिळालेला आहे. हा धन्यवाद मंडळावर या तर शाहीर साहेब ते दादा कोणत्या आले म्हणते कोणत्या मारीच्या ढोंगावर लागतं म्हणते तुला पाडणं असं शेणखात जाशील आणि तू मशीच्या मैत्या कुत्रे नाही मुटतील म्हणते. हा अशी ती बाईच्या कोणती आले म्हणते आणि म्हणून समोर काय माहिती आहे कुत्र्यावानी भुंकता तू दोन नरकाला लावता तू अरे कुत्र्यावानी भुंकता तू दोन नरकाला लावता तू ओळख नाही
हो. आता तू इकडे गावभर थंड काढील त्या पुस्तकावर बरोबर आहे. हा माणूस दावडा मला वर्तचा तुम्ही झटके मारतो तर हा माणूस आता शोभला का असा हो ना. हा? मग तुम्ही गद्यावर बसतो तुमच्या पुढे तुम्ही धिंड काढतो म्हणते या पुस्तक होतं पुढे गावभर आणि तुझ्या गड्यामध्ये घात म्हणजे चपला डोळ्याचा हात आणि तुला पुढे दाखवतो ते लोकांच्या समोर नेऊन तर किती चांगला माणूस असतो हा? आणि ती बाई काय म्हणते तू होगा अपने घर का नट मत पर मरे झंझट में बाप रे. तू होगा अपने घर का नट म्हणजे कलाकार तू होगा अपने घर का नट मत पर मेरे झंझट में अरे गुस्सा आ गया मुझे तो मारेंगे दो चार कनपट में वक्त है सुधर जा मत चलना आड़ा तेरा वक्त है सुधर जा मत चलना आड़ा तेरा अरे चलने के लायक नहीं रहेगा चलने के लायक नहीं रहेगा बुरा का खराब कर दूंगी तेरा पिछवाड़ा समझे क्या दहा झटके मारचे मध्ये तेव्हा पिछवाडा खराब नाही करेल मी एका बाईले कब्जे समजतेस तू कोण किया ह्या नाही सूरज नेला म्हणतो आपल्या गाव घ्याच नाही पा तुम्ही साक्षीदार या माणसानं म्हणजे झटक्याचं गाणं म्हणलं आणि ज्यानं आपल्या अंगावर घेतलं तो मूर्ख माणूस समजायचं पण शाही सूरजची मूर्ख नाही मला एवढं माहित आहे तर त्याने जेव्हा तो दादा कोणता झटके मारते तर बाई उगी मुगी राहील का नाही राहील तर मग ते बाई आपण व्यक्त करायला मत काय येते आणि म्हणून समोर काय म्हणायचं आहे बाई मला चपर करायला आलीच येत आणि प्रश्नाचं उत्तर कोण देईल मला बरोबर आहे. प्रश्न कोणता की दळण देणारी माहेरी गेली पोळ्या शिजदात पोटात दळण देणारी माहेरी गेली पोळ्या शिजदात पोटात आणि पाहुणे घरी जेवाने बसले गहू पिकत आहेत शेतात म्हणजे कच्ची कणी खायला का पोळ्या पोटात हा हे झाली मन हे एक मन होय त्याचं स्पष्टीकरण करून दाखवा म्हणजे शाळेत साहेब तर शाळेत साहेब म्हणजे दळण देणारी माहेरी गेली म्हणजे संत जनाबाई जात्यावर ओव्या गाऊन दळण दळायची संत जनाबाई जात्यावर विठ्ठलाच्या म्हणजे ओव्या बनायची आणि जात्यावर दत्ता ओव्या गाऊन ती दळण दळायची त्या दळण देणारी म्हणजे संत जनाबाई माहेरी गेली म्हणजे गंगाखेडतीचं माहेर गंगाखेडतीचं माहेर त्या गंगाखेड ती संत जनाबाई गेली आणि पोळ्या सिद्धदायक पोटात म्हणजे तिच्या घरी संत जेवण करत होते संत जनाबाई म्हणजे संत घरी संत येईल ना ज्ञानी म्हणतात पंक्तीला ज्ञानी म्हणतात बसेल ना म्हणजे मूर्खाच्या पंक्तीला मूर्खच बसेल तर ती संत होते आणि मग तिच्या घरी संत जेवत होते आणि संतांच्या घरी पोळ्या कशा शिजतील ज्ञानाच्या पोळ्या शिजतील ज्ञानाच्या संताला ज्ञान पाहिजे अज्ञान पाहिजे नाही तर त्या संतांच्या घरी ज्ञानाच्या पोळ्या शिजत होत्या आणि काय गहू पिकत शेतात गहू पिकत शेतात आहे गहू पिकत शेतात भावाचं शेत भाव भक्तीचं शेत भाव भक्तीचं शेत आणि त्या भाव भक्तीच्या शेतामध्ये ज्ञानाचे गहू पिकत होते शाळेत आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे